विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पहिल्यांदा महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने 11वी कला शाखेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रयागभाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला कॉलेजच्या पहिल्या दिवशी सर्व विषयाचं परिचय अगोदर तुम्हाला करून देणं गरजेचं आहे। तुम्हाला शिक्षणशास्त्र जो पेपर आहे इयत्ता 11वीसाठीचा तो मी स्वतः घेणार आहे। इंग्रजी जो पेपर आहे ते प्राध्यापक सतीश जाधव सर आमचे सहकारी ते आपल्याला घेतील। त्याचबरोबर पाली ज्या मुलांची आहे त्यांना पालीला आपल्या इथं श्री लवटे सर हे शिकवतात। त्याचबरोबर हिंदी ज्या मुलांचं आहे द्वितीय भाषा त्या विषयाला श्री सुरकुटे सर हे आपल्याला अध्यापन करणार आहेत। त्याचबरोबर राज्यशास्त्र हा विषय प्राध्यापक भूमकर सर हे आपल्याला घेणार आहेत। इतिहास हा विषय भूमकर सरच घेतील आणि भूगोल हा विषय जो आहे तो विषय आपणास प्राध्यापक दाडगे सर घेतील। अशा पद्धतीनं हे 6 विषय आपल्याला या 5 प्राध्यापकाच्या सहाय्यानं शिकायचे आहेत। त्यामध्ये शिक्षणशास्त्र हा विषय मी स्वतः आपल्या वर्गाला घेणार आहे। आज आपण शिक्षणशास्त्र या विषयाची ओळख करून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, या शिक्षणशास्त्राच्या पेपरमध्ये पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन मी करून देणार आहे, विषयाची ओळख। यामध्ये विषयाची ओळख करून देत असताना प्रकरण पहिलं आपल्याला घ्यायचं आहे। त्या प्रकरणाचं नावच आहे शिक्षण। शिक्षण कशाला म्हणतात हे या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यामध्ये शिक्षणाचा अर्थ सांगता येणं अपेक्षित आहे, शिक्षणाचे स्तर सांगता येणं व शिक्षणाचे विविध प्रकार स्पष्ट करता येणे हे या प्रकरणात आपल्याला अभ्यासायचे आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, या शिक्षणशास्त्र विषयाला एकूण अभ्यासक्रमामध्ये 9 प्रकरणं आहेत। पहिलं शिक्षण, दुसरं महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत, तिसरं शिक्षण आणि समाज, चौथं प्रकरणाचं नाव आहे शैक्षणिक मानसशास्त्र, 5व्या प्रकरणाचं नाव आहे शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन, 6वं प्रकरण आपल्याला आहे त्या प्रकरणाचं नाव आहे
अध्यापनशास्त्र प्रकरण 6. 7वं प्रकरण आहे शैक्षणिक संशोधनाचं. 8वं प्रकरण आहे शिक्षणातील नवप्रवाह. त्यामध्ये अध्ययन ही संकल्पना आहे ती आपल्याला सविस्तररित्या अभ्यासायची आहे. आणि 9वं प्रकरण आहे ज्ञानासाठी अभ्यास. अशा पद्धतीनं हे 9 प्रकरणं अभ्यासक्रमाला दिलेली आहेत. त्यापैकी या वर्षामध्ये आपल्याला कोविड-19मुळे महाराष्ट्र राज्य शासनाने 9 पैकी 2 प्रकरणं ड्रॉप केलेली आहेत या वर्षाकरता. ते 2 प्रकरणं वगळून आपण उर्वरित 7 प्रकरणं अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण आज प्रकरण पहिलं जे की शिक्षण त्या प्रकरणाचं नाव आहे. हे प्रकरण आजच्या तासिकेत आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण घेत असताना आपल्याला या प्रकरणामध्ये पहिल्यांदा त्या प्रकरणाचा पूर्ण पॉईंटचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये पहिला पॉईंट सांगितलेला आहे शिक्षणाची संकल्पना. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे भारतीय शैक्षणिक विचारवंत आणि पाश्चात्य शैक्षणिक विचारवंत हे यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर या प्रकरणातला दुसरा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे शिक्षणाचे विविध स्तर. मग तो प्राथमिक शिक्षणाचा स्तर असेल, माध्यमिक शिक्षणाचा, उच्च माध्यमिक शिक्षणाचा स्तर असेल. हे शिक्षणाचे काय आहेत स्तर आहेत आणि हे स्तर आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. तिसरा पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे शिक्षणाचे प्रकार. शिक्षणाचे कोणते कोणते प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण. आणि परत त्या औपचारिक शिक्षणामधले काही घटक आपल्याला पाहिजेत. त्यामध्ये औपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, औपचारिक शिक्षणाचे महत्त्व सांगितलेलं आहे, औपचारिक शिक्षणाचे घटक सांगितलेले आहेत. तसंच अनौपचारिक शिक्षण जे काही प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये देखील त्याची वैशिष्ट्ये, महत्त्व आणि त्याचे घटक आपल्याला पाहिजेत. आणि तिसरा प्रकार दिलेला आहे अभ्यासक्रमाला सहज शिक्षणाचा. त्याच्यामध्ये देखील सहज शिक्षणाची वैशिष्ट्ये, त्याचं महत्त्व, त्याचे घटक हे सर्व मुद्दे या प्रकरणामध्ये सविस्तररित्या आपल्याला अभ्यासायचे. आता हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रकरणामध्ये आपल्याला नेमकं काय अभ्यास करायचा आहे हे वरील हे पॉईंट पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्ट झालेलं आहे, समजलेलं आहे. ते आपल्याला आता या प्रकरणात अभ्यासाचे. त्यामध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बालवर्गापासूनच ते 10व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारची स्वभाव वैशिष्ट्ये आढळतात. आपल्या हाताची 5 बोटेसारखी नसतात. तर हे वेगवेगळ्या स्तरावरील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे स्वभावातले अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. तुम्ही जसे लहान असताना वागलात तसेच आजही वागता का हे देखील आपल्याला विचारलेलं आहे. नाही वागत. कारण आपण जसं जसं वाढायला लागतो, जसं जसं आपल्याला शरीराचा आणि बुद्धीचा
विकास होत असतो, तसा तसा आपल्या वर्तन बदलामध्ये देखील परिवर्तन होत असतं. म्हणून लहानपणी ज्या कृती, ज्या ॲक्टिव्हिटी लोक करतात, ते मोठ्यापणी ह्या सगळ्या कृती त्याच्या बदलतात. आणि तिसरा पॉईंट त्यात सांगितलेला आहे, तुमच्या वर्तनातील ठळक फरक सांगा म्हटलं. आता वर्तनातील ठळक फरक, प्रत्येकाच्या वर्तनामध्ये काही गोष्टी ठळक वर्णन करण्यासारख्या असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये लहानपणी आपण खेळकर, खोडकर, हट्टी स्वभावाचे असतो. लहान बालकामध्ये हट्ट हा एक वर्तन गुण आपल्याला पाहायला मिळतो. व जसं जसं वय वाढत जाईल, वाढत्या वयानुसार आपल्यातील हा खेळकरपणा, खोडकरपणा, हट्टीपणा हा कमी होत जातो. आपल्याला येणाऱ्या नवीन अनुभवानुसार आपण आपल्या कृतीमध्ये आणि स्वभावामध्ये आणि वर्तनामध्ये बदल करत असतो. व्यक्ती जसं जसं मोठा होत जातो, जसा वाढत जातो, तसा त्याच्या वर्तनामध्येही बदल होत जातो. शिक्षणामुळे कोणकोणत्या प्रकारचे बदल घडून येतात हे पुढील एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला समजणार. या व्यतिरिक्त आपणास कोणकोणते अनुभव आलेले आहेत ते रिकाम्या चौकटीत लिहा म्हणून सांगितलेले आहे. ते आपण लिहिणार आहोत. तत्पूर्वी जो तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. शिक्षणामुळे ज्ञान संवर्धन होतं. शिक्षणामुळे निर्णय क्षमतेचा विकास होतो. वाचन, लेखन, कौशल्यप्राप्ती, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्व विकास असे अनेक बदल शिक्षणामुळे घडून येत असतात. हे जे बदल घडतात, बुद्धीचा विकास असेल, वाचन लेखनाचं बाबतीत, ज्ञानसंवर्धनाच्या बाबतीत, निर्णय क्षमतेच्या बाबतीत, कौशल्यप्राप्तीच्या बाबतीत, हे जे बदल घडतात हे फक्त शिक्षण आणि शिक्षणामधूनच घडत असतात. आणि शिक्षण या पद्धतीचं परिवर्तन व्यक्तीमध्ये घडून आणण्याचं काम करतं. म्हणूनच आज सर्वांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं आहे आणि सर्वजण शिक्षणाच्या मागे लागलेले आहेत. एज्युकेशन या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील टू एज्युकेअर या शब्दापासून झालेली असून टू एज्युकेअर या शब्दाचा लॅटिन भाषेमध्ये अर्थ टू ब्रिंग अप. टू ब्रिंग अप म्हणजे पालन पोषण करणे, मराठीत त्याला म्हणतात. पालन पोषण करणे, टू ब्रिंग अप, लॅटिन भाषेमध्ये त्याला टू ब्रिंग अप म्हणजे पालन, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो पालन पोषण करणे. टू लीड आउट, टू ड्रॉ आउट, जन्मजात सुप्त गुणांना चालना देऊन त्याचा आविष्कार करण्यास मदत करणे,
म्हणजेच टू लीड आउट, टू ड्राईव्ह आउट. व्यक्तीच्या अंगी जे सुप्त गुण असतात, जे दडलेली असतात, त्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम शिक्षण करतं. शिक्षणातून सुप्त गुणांना चालना मिळते, असा त्याचा अर्थ होतो. तर मराठीमध्ये शिक्षण हा शब्द संस्कृत भाषेतील शिक्ष या धातूपासून तयार झाला असून याचा अर्थ शिक्ष म्हणजे उपदेश करणे. पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये वैदिक शिक्षण चालायचं आणि त्या वैदिक शिक्षणामध्ये जेव्हा शिष्य गुरुकुल दीक्षा घ्यायचे, दीक्षा दिली जायची, उपनयन संस्कार दिले जायचे आणि त्या उपनयन संस्कारानंतर गुरु आपल्या शिष्याला उपदेश द्यायचे. हा इतिहास आपल्याला सांगतो. आर्य काळात जे शिक्षण चालत होतं भारतामध्ये, त्यावेळेस अशा पद्धतीनं उपदेशात्मक शिक्षण दिलं जायचं. शिक्षणाची संकल्पना पाहत असताना शिक्षण ही एक व्यापक प्रक्रिया असून भारतीय व पाश्चात्य विचारवंतांनी याबाबत अनेक वेगवेगळ्या व्याख्या समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्या व्याख्या पाहिल्यानंतर शिक्षणाचं स्वरूप आपल्या लक्षात येतं आणि शिक्षणाचं स्वरूप समजण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामध्ये भारतीय शैक्षणिक विचारवंत यांनी केलेल्या व्याख्या ज्या आहेत, त्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेली व्याख्या आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मानवातील उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. म्हणजे त्या व्याख्येचा अर्थ असा आहे की मानवामध्ये काही उपजत गुण असतात, जे दैवी गुण त्याला आपण म्हणतो, आणि या दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे दैवी गुणांची प्रतिमा म्हणजे शिक्षण होय. जे चांगले गुण असतात, ते चांगले गुण आपल्यामध्ये शिक्षणातून निर्माण होत असतात, असा त्या व्याख्येचा अर्थ होतो. म्हणजे शिक्षण मानवाला सुसंस्कृत बनवतं, हा त्या व्याख्येचा अर्थ होतो. महात्मा गांधीजींनी याबाबतीत व्याख्या केलेली आहे. हे देखील भारतीय विचारवंत होते. गांधीजी म्हणतात, मानवाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. मानवाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण, अशी व्याख्या महात्मा गांधीजींनी केली. म्हणजे शिक्षणातून मानवाचा शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो आणि आध्यात्मिक विकास होतो, ज्याला आपण चौफेर विकास म्हणतो, ज्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो. हा सर्वांगीण विकास व्यक्तीचा शिक्षणातून होतो, असं महात्मा गांधीजी म्हणतात. तिसरे भारतीय विचारवंत आहेत कविवर्य रवींद्रनाथ टागोर. गुरुवर्य पण त्यांना उपाधी दिलेली आहे. ते म्हणतात, शिक्षण म्हणजे आत्माविष्कार. शिक्षण म्हणजे आत्माविष्कार.
रवींद्रनाथ टागोर म्हणतात, शिक्षणामधून व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होतो, आत्मआविष्कार होतो. व्यक्तीला कर्तृत्वाची जाणीव ही त्या व्यक्तीला शिक्षण करून देत असतं, असा या व्याख्येचा अर्थ आहे. शिक्षण हे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे साधन असून ते केवळ माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर शहाणपण देण्यासाठी आहे. खरे शिक्षण हे मूल्याधारित असून सत्याचा शोध घेणारे असते. खरे शिक्षण हे कसे असते? मूल्य आधारित आणि सत्याचा शोध घेणारे. शिक्षणामध्ये सत्याला महत्त्व आहे, शिक्षणामध्ये मूल्याला महत्त्व आहे. शिक्षण हे गाभाभूत घटकावर अनुसरून तयार होत असतं. आणि म्हणून शिक्षणातून सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तन घडून येतं आणि केवळ एवढ्यापुरतंच हे मर्यादित नसून खरे शिक्षण हे मूल्याधारित असून सत्याचा शोध घेणारं शिक्षण असतं. शिक्षण सत्यापर्यंत जातं आणि शिक्षणामध्ये सत्याचा शोध घेतला जातो. असा या शिक्षणाच्या संकल्पनेबद्दल भारतीय शैक्षणिक विचारवंतांनी आपली मतं मांडली. आता ज्या पद्धतीनं भारतीय शैक्षणिक विचारवंतांनी मतं मांडलेली आहेत, अगदी त्याच पद्धतीनं पाश्चात्य शैक्षणिक विचारवंतांनी देखील यावर आपली मतं शिक्षणाच्या संकल्पनेबद्दल व्यक्त केलेली आहेत. ती कोणती आहेत ते आपल्याला पाहिजे. त्यामध्ये प्लेटो हा एक पाश्चात्य विचारवंत आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्व विकास म्हणजे शिक्षण. मानवाचं जे शरीर आहे ते शरीर आणि आत्मा हा अमर आहे. शरीर हे अमर नाही आहे, आत्मा अमर आहे. तर मानवाच्या आत्माची उत्कृष्टतेचा विकास हा शिक्षणातून होतो. मानवाच्या आत्म्याला पूर्णत्व प्राप्त हे शिक्षणातून होतं, अशी व्याख्या पाश्चात्य विचारवंत प्लेटो हा एक तत्ववेत्ता आहे यांनी केलेली. पुढची व्याख्या सांगितलेली आहे ॲरिस्टॉटलने. हा एक समाजशास्त्रज्ञ आहे. हा म्हणतो, निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. आता निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. ज्या ठिकाणी निरोगी मन असतं, हे निरोगी मन सुदृढ शरीरात पाहायला मिळतं आणि या सुदृढ शरीरामध्ये निरोगी मन ज्या ठिकाणी असतं तिथं खऱ्या अर्थानं शिक्षणाचा विकास होत असतो. म्हणून शिक्षणाचा विकास करायचा असेल तर मन निरोगी असणं गरजेचं आहे आणि शिक्षण शिकायचं असेल तर मन शुद्ध आणि निरोगी असणं गरजेचं आहे, असा ॲरिस्टॉटलच्या व्याख्येचा अर्थ होतो. पुढची व्याख्या सांगितलेली आहे, शिक्षण म्हणजे रुसो यांनी, शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास होय. बालकामध्ये ज्या काही नैसर्गिक शक्ती असतात, आंतरिक शक्ती ज्याला म्हणतो, आणि क्षमता
ज्या असतात त्या क्षमतेचा आणि आंतरिक शक्तीचा विकास हा शिक्षणातून होतो. अशीच व्याख्या विवेकानंदांनी देखील केलेली आहे. या व्याख्येला त्यांची व्याख्या मिळती जुळती आहे. विवेकानंदांनी काय म्हटलं होतं? मानवातील उपजत दैवी गुणांच्या अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. तसं रुसोच्या व्याख्येचाही तसाच अर्थ आहे. शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती व क्षमतेचा विकास म्हणजे शिक्षण. आणि जॉन डुईनी केलेली व्याख्या अशी आहे या बाबतीत: शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पूर्तता करत जीवन जगण्याची प्रक्रिया होईल. हा कार्यवादी विचारवंत आहे जॉन डुई. पाश्चात्य विचारवंत आहे पण कार्यवादाचा पुरस्कर्ता आहे. हा म्हणतो शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया होईल. अनुभवातून व्यक्ती शिकत जातो आणि सातत्याने वेगवेगळ्या अनुभवातून व्यक्ती शिकतो, हा त्या व्याख्येचा अर्थ आहे. अशा पद्धतीनं आज आपण शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाची संकल्पना, त्यामध्ये शिक्षणाची संकल्पना पाहत असताना पाश्चात्य विचारवंताच्या व्याख्या आणि भारतीय शैक्षणिक विचारवंताच्या व्याख्या पाहिल्या. यावरून शिक्षण म्हणजे काय ही संकल्पना आता आपल्या लक्षात आली असेल. उद्याच्या तासिकेत विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षणाचे विविध स्तर जे सांगितलेले आहेत ते स्तर पाहूयात. आज आपण इथंच थांबूया.